नमस्कार. सारथी एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना ह्याचा आता एकंदरीत कार्यकाळ हा संपतच आलेला आहे. पण आता तुम्ही नगर परिषदच्या ज्या निवडणुकीच्या सभेमध्ये पाहिलं असेल तर माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वेळोवेळी या गोष्टीचा गांभीर्यानं तिथं उल्लेख केलेला आहे. लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, तर या लाडक्या भावांना मी वाऱ्यावर सोडणार नाही आणि लाडक्या भावांना जे एक्सटेन्शन आहे, जे कार्यकाळ वाढ आहे, ही वाढ ही मी नक्कीच देणार असं आश्वासन प्रत्येकच सभेमध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे आश्वासन दिलेले होते आणि आश्वासनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या भावांना मी नक्कीच न्याय देणार, नक्कीच वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांच्या ज्या याच्यामध्ये योजनेमध्ये जी काही अडचण आलेली आहे ती अडचण आपण सोडवणार आचारसंहिता उठल्यानंतर. पण लक्षात घ्या, आचारसंहिता थोडंसं आता काय झालेलं आहे, रिझल्ट हा 21 तारखेला लागलीच रिझल्ट लागणार होता 3 तारखेला, पण लक्षात घ्या काहीतरी कारणास्तव काय झालं, 21 तारखेला हे रिझल्ट लागणार आहे. पण आता आतमध्येच एक हिवाळी अधिवेशन लागणार आहे ना, 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत म्हणजे एक आठवडाभर हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. आणि ह्याच हिवाळी अधिवेशनाचा फायदा घेऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटना महाराष्ट्र राज्य मधील जे काही कार्यकारी मंडळ चे पदाधिकारी असतील, जसे की तुकाराम बाबा, बालाजी पाटील चाकूरकर, अनुप चव्हाण सर, हे एक मोठ्या आंदोलनाचं किंवा एक मोठ्या हिवाळी अधिवेशनामध्येच्या दरम्यान एक मोठं आंदोलन हे नागपूर या ठिकाणी करण्याचं हे नियोजन करत आहेत. तरी आपण ह्या नागपूरच्या जे काही उपोषण होणार आहे किंवा आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला आपण मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी झालं पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या योजनेबद्दल सकारात्मक आहेत आणि हळूहळू ही योजना कदाचित पुनश्च याचं काय होईल, वाढ होईल याच्यामध्ये. आणि वाढ होऊन तुम्हाला एक तर कायमस्वरूपी रोजगार मिळेल किंवा याच्यामध्येच वाढ होईल. आणि आता हिंगोली जिल्हा येथे थोड्याशा हालचाली पण जाणवत आहेत मुख्यमंत्री योजनेच्या संदर्भामध्ये, लाडक्या भावाच्या संदर्भामध्ये. जिल्हा परिषद सीओचं एक लेटर आलेलं आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या केंद्रातील जे काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं जे पहिल्या 6 महिन्याचं आणि नंतरच्या 5 महिन्याचं जे परिशिष्ट आहे किंवा अकड जे परिशिष्ट आहे ते पुनश्च एकदा मागून घेतलेलं आहे. त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स मागून घेतलेले आहेत. म्हणजे एकंदरीत याच्यातून आपल्याला समजतंय की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही थोड्याच दिवसामध्ये याचं एक्सटेन्शन आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे आपण काळजी न करता परत आपल्याला मोठ्या संख्येनं जे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या संदर्भामध्ये तिथे आपल्याला नागपूर येथे मोठे आंदोलन करायचे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भामध्ये. तरी पण त्याचं नियोजन योग्य प्रकारे चालत आहे आणि त्याचं नियोजन झाल्यानंतर जे काही आपल्याला सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण गेलं पाहिजे, आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. आणि जेवढी आपण संख्या दाखवू तेवढाच तिथं आपल्याला आपला प्रभाव पडणार आहे. म्हणून लक्षात घ्या, सर्व महाराष्ट्राच्या लाडक्या भावांना किंवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक योजनेच्या सर्व प्रशिक्षणार्थांना मी एक विनंती करतो की जे नागपूर येथे मोठ्या प्रमाणात एक आंदोलन करणार आहे, त्याचं नियोजन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा आणि ह्या सहभागाद्वारेच आपल्याला पुढे एक्सटेन्शन किंवा कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. धन्यवाद.